हा 7 नंबरचा प्रोग्राम आहे तुमचा. याच्यामध्ये तुम्हाला ॲरेचं डेमॉन्स्ट्रेशन द्यायचं आहे, 1D ॲरे आणि 2D ॲरे. तर ॲरे काय असतात आपले? ॲरे इज द कलेक्शन ऑफ सिमिलर टाईप ऑफ डेटा. सिमिलर टाईप ऑफ डेटा. सगळ्यात पहिले हे समजून घ्यायसाठी ॲरेची गरज का बरं पडली ते समजून घ्यावं लागेल. म्हणजे बघा, आतापर्यंत आपण बघितलं इंट ए इज इक्वल टू 10 किंवा कॅर ए इज इक्वल टू ए किंवा स्ट्रिंग फ्रूट इज इक्वल टू ॲपल. बरोबर आहे. आत्तापर्यंत आपण जेवढे पण डेटा टाईप बघितलेत त्याच्यामध्ये आपण काय करत होतो? एका सिंगल व्हेरिएबलमध्ये एक सिंगल व्हॅल्यू स्टोअर करत होतो. बरोबर आहे की नाही? तर आता समजा मला सगळ्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर स्टोअर करायचे आहेत, तर मी प्रत्येक विद्यार्थ्यांचा रोल नंबर सेपरेट स्टोअर करणार आहे का? त्याच्यासाठी मला कितीतरी व्हेरिएबल घ्यावे लागतील की नाही? तर त्याच्यासाठी आपण ॲरे या डेटा टाईपचा वापर करतो. ॲरेमध्ये आपण काय करू शकतो? तर सिमिलर जर डेटा टाईप असेल, आता हे आहे याचा की पॉईंट, की आपण त्याच्यामध्ये डिफरंट डेटा टाईप नाही वापरू शकत. म्हणजे एकाला कॅरेक्टर, एकाला स्ट्रिंग, एकाला इंट, एकाला फ्लोट असं नाही. सिमिलर टाईप ऑफ डेटा म्हणजे जसं रोल नंबर झालं, तर रोल नंबरमध्ये सगळे इंटिजर असतात की नाही? तर त्याचं कलेक्शन आपण स्टोअर करू शकतो. तसं जसं नाव झालं, सगळ्या विद्यार्थ्यांची नावं, सगळ्या फळांची नावं. बरोबर आहे. तर हे एका सिंगल डेटा टाईपचे होतात व्हॅल्यू. तर त्यांना स्टोअर करण्यासाठी आपण ॲरेचा वापर करू शकतो. ॲरे काय करतं? तर कलेक्टिवली सगळा डेटा, आपली जे हार्ड ड्राईव्ह आहे तिकडे तो सगळा डेटा स्टोअर करतं आणि कलेक्टिवली त्या पूर्णला एक सिंगल लेबल देतं. ओके. समजा रोल नंबर असेल तर पूर्ण डेटाच्या ग्रुपला एक लेबल दिलं जातं. त्याला म्हणतात ॲरे. असे 2 प्रकारचे ॲरे असतात. एक म्हणजे 1D ॲरे, म्हणजे सिंगल तुमची इन्फो स्टोअर होत गेली. बरोबर आहे. समजा रोल नंबर असतील, ओके, तर ते काय असतात? 1D ॲरेमध्ये स्टोअर होतात. सिंगल लेनमध्ये तुमचे रोल नंबर स्टोअर होतात. 2D ॲरे काय असतात माहिती आहे का? 2 डायमेन्शनमध्ये. इथेच कळतं 1D आणि 2D नावातच फरक कळतो. 1D म्हणजे सिंगल डायमेन्शनमध्ये, म्हणजे एकाच डायरेक्शनमध्ये. 2D म्हणजे 2 डायमेन्शनमध्ये. आता 2 डायमेन्शनमध्ये डेटा स्टोअर केला जातो हे आपण लहानपणापासून बघत आलो आहे, फक्त आपल्याला माहिती नव्हतं की त्याला 2D ॲरे म्हणतात. असा टेब्युलर फॉर्ममध्ये डेटा असतो. इथे काहीतरी हेडिंग असतं, इथे काहीतरी हेडिंग असतं, खाली डेटा मांडलेला असतो. या टेब्युलर फॉर्ममधल्या डेटाला आपण काय म्हणतो? 2D ॲरे. बरोबर आहे. मेमरीत स्टोअर होताना ही इन्फॉर्मेशन टेब्युलर फॉर्ममध्ये स्टोअर केली जाते. टेब्युलर म्हणजे अशी नाही आहे की ती एकाखाली एकच स्टोअर केली जाईल. करताना ती जशी जागा एकापुढे एक अवेलेबल असेल तशीच, पण व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन करताना आपण ते कसं करतो? तर टेब्युलर फॉर्ममध्ये. ओके. हे झालं थोडंफार एक्सप्लेनेशनच 3 मिनटं चाललं आहे. ग्रेट. आता प्रोग्राम एक्सप्लेन करूयात. आपण युजरला विचारणार की आपल्याला कोणता ॲरेचा डेमो बघायचा आहे. हे आपण केलं होतं याच्या आधीच्या प्रॅक्टिकलमध्ये, इफ एल्सच्या डेमोमध्ये. आठवतं आहे तुम्हाला? आपण युजरलाच विचारतो ते तुम्हाला काय बघायचं आहे बुवा. त्याच्यानंतर युजर जो ऑप्शन सिलेक्ट करेल त्यानुसार त्याला डेमो दाखवतो. करेक्ट आहे ना? तर त्यासाठी आपण स्विच केसचा वापर केला होता इफ एल्समध्ये. इथे सुद्धा आपण स्विच केसचा वापरतो आहे. स्विच केसचा प्रोग्रामशी संबंध नाही आहे. स्विच केस फक्त आपण युजरकडनं चॉईस घेऊन त्याचा डेमो देण्यापुरताच वापरतो आहे. ओके. ठीक आहे. सगळ्यात आधी आपण स्विच केससाठी एक व्हेरिएबल घेतला OPT. युजरला सांगतो आहे 1D ॲरे 2D ॲरे ह्यापैकी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन कशाचं बघायचं आहे? चूज 1. /n का वापरला आहे मी आता सांगणार नाही आहे. जर तुम्हाला ते पण लक्षात येत नसेल तर करू नका, प्रोग्रामिंग ठेवून द्या. युजर काहीतरी व्हॅल्यू एंटर करेल, ती व्हॅल्यू आपल्याला OPT या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायची म्हणून आपण काय घेतलं? cin ह्या फंक्शनचा वापर केला. ओके. व्हॅल्यू स्टोअर झाली. आता मला त्याच्यावर स्विच केसचा वापर करायचा आहे म्हणून मी लिहीन स्विच ब्रॅकेटमध्ये लिहीन OPT कोलन. हा माझा स्विचचा कर्ली ब्रॅकेट सुरू झाला आहे. बघा मी नंबर दिला आहे 2. हा इथे 1 होता मेन फंक्शनच्या कर्ली ब्रॅकेटसाठी. इथे 2 दिला आहे मी स्विचच्या कर्ली ब्रॅकेटसाठी. आता तो जिथे जाऊन संपेल तिथे मी त्याला क्लोज करताना 2 लिहीन. ओके. ठीक आहे. स्विचचा कर्ली ब्रॅकेट सुरू झाला.
पहिली केस काय, केस 1, युजरने जर 1 टाकलं तर काय दिसलं पाहिजे, 1 डायमेन्शनल ॲरेचा डेमो दिसला पाहिजे, बरोबर की नाही. तर हे सगळं इथून ते इथपर्यंत एवढा कोड आहे हा 1 डायमेन्शनल ॲरेचा. ओके, काय लिहिलं आहे कोडमध्ये. अच्छा, ॲरेचं सिंटॅक्स काय आहे, सगळ्यात पहिले आपल्याला त्याचा डेटा टाईप डिफाईन करायला लागतो. त्याच्यानंतर ॲरेचं नाव, आता आपल्या केसमध्ये काय आहे, मार्क्स, आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये त्या ॲरेची साईज. आता मला 5 स्टुडंटचे मार्क्स हवेत म्हणून 5 लिहिते, बरोबर आहे. आपल्याला जे काही ॲरेची साईज हवी असतील, जेवढे काही हवे असतील ते आपण त्या ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो. जर आपल्याला साईज कन्फर्म नसेल तर आपण ब्रॅकेटला एम्प्टीसुद्धा सोडू शकतो. आता इथे मला कन्फर्म आहे, मला 5च विद्यार्थ्यांचे मार्क घ्यायचे आहेत म्हणून मी 5 लिहिते आणि सेमिकोलन द्यायला विसरायचं नाही. त्याच्यानंतर मला एक दुसरा व्हेरिएबल, अच्छा, तुमचा जो प्रोग्राम नंबर 12 आहे माहिती आहे ना तुम्हाला, ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायचं आहे, त्याचाच कोड आहे. जर तुम्ही त्याच्या जागी हा पण कोड करून गेले तरी चालेल, फक्त एक केस वगैरे बाकीचं लिहावं लागणार नाही. डायरेक्ट मेन फंक्शन सुरू करायचं, इकडनं इंट मेनपासून सुरुवात करून द्यायची. मेन फंक्शन लिहायचं इंट मेनपासून, हा ब्रेक काही लिहायचा नाही, डायरेक्ट तिथपर्यंत लिहायचं, रिटर्न 0 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट, संपलं काम. हा कोडही लिहिला तिथे तरी चालेल, पहिले एक्सप्लेनेशन समजून घ्या. ओके. एक व्हेरिएबल घेतला सम नावाचा, आठवतं का आपण तिथे काय केलं होतं, ॲव्हरेज कॅल्क्युलेट केली होती. ॲव्हरेजसाठी आधी आपल्याला सम मोजावं लागेल, म्हणजे टोटल ॲडिशन मोजावं लागेल. जसं की 5 विषयांचे मार्क टाकले ना, समजा एकाचे टाकले 19, एकाचे टाकले 20, एकाचे टाकले 18, एकाचे टाकले 17, एकाचे टाकले 15, बरोबर आहे ना. 5 विषयांचा ॲव्हरेज कसं काढतो आपण, 5 विषयाचे मार्क जोडतो, बेरीज करतो आणि त्याला 5ने डिवाईड करतो, बरोबर आहे. तर ती बेरीज करण्यासाठी, सम करण्यासाठी एक व्हेरिएबल लागेल सम नावाचा, ज्याच्यात ती व्हॅल्यू स्टोअर होईल. आता आपण युजरला सांगतोय की 5 विद्यार्थ्यांचे मार्क टाक बुवा. युजर म्हणेल ठीक आहे टाकतो, पण युजरनी एकच व्हॅल्यू टाकली. आपण जसं आधी CN घेतलं होतं पाहिजे, युजरकडनं इनपुट घेतला आणि एकच व्हेरिएबल घेतला तर तो एकच इनपुट घेईल आणि थांबून जाईल. पण मला तर 5 व्हॅल्यू पाहिजेत ना. मग त्याच्यासाठी मी काय करते, स्टोअरची ॲक्शन रिपीट होण्यासाठी, स्टोअर करण्याची ॲक्शन रिपीट होण्यासाठी मी फॉर लूपचा वापर करते. किती वेळा रिपीट झाली पाहिजे, जोपर्यंत माझी रेंज पूर्ण होत नाही. तुम्ही बघाल ॲरेची इंडेक्स ही 0पासून सुरू होते, म्हणून आयची व्हॅल्यू 0पासून सुरू केली. इंडेक्स ही नंबर 1 कमीपर्यंत जाते, म्हणजे ॲरेमध्ये जर 5 एलिमेंट असतील तर माझी इंडेक्स ही 4पर्यंत जाते. 0 0 1 2 3 आणि 4, बरोबर आहे. म्हणजे दिलेल्या रेंजच्या 1 कमीपर्यंत इंडेक्स गेली पाहिजे, म्हणून आपण लेस दॅन घेतो, लेस दॅन इक्वल टू नाही घेते. आणि आय हा इन्क्रीमेंट झाला पाहिजे, आय प्लस प्लस. ओके, काय करायची रिपीट ॲक्शन, आपल्याला काय करायचे, स्टोअर करत जायचे. मार्क्स ह्या ॲरेच्या इंडेक्स जो दिलेला आहे त्याच्यावरती ती व्हॅल्यू काय झाली पाहिजे, स्टोअर झाली पाहिजे. 0व्या इंडेक्सवर, पहिल्या इंडेक्सवर, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या, कोणती जी युजर एंटर करत असेल ती, म्हणून CIN मार्क्स आय. त्याच्या पुढची लाईन आहे सम इज इक्वल टू सम प्लस मार्क्स आय. सोबतच काय करायचं आहे, नुसतं स्टोअर नाही करायचं आहे तर सममध्ये तिला ॲडही करत जायचं आहे. म्हणजे युजरने नवीन एंटर केलेली व्हॅल्यू, युजर जी पण व्हॅल्यू नवीन एंटर करत जाईल ती काय केली गेली पाहिजे, तर ॲड केली गेली पाहिजे, जमा केली पाहिजे. त्याच्यासाठी ही लाईन आहे सम इज इक्वल टू सम प्लस मार्क्स आय. माझा फॉर लूप इथे संपला. हे बघा, फॉर लूप सुरू झाला म्हणून संपला म्हणून. नेक्स्ट आहे सी आउट, म्हणजे डिस्प्ले कर काय, ॲव्हरेज डबल कोटमध्ये म्हणून ॲज इट इज दिसेल, बिना डबल कोटचा आहे म्हणून व्हॅल्यू काउंट होऊन ती तिथे दिसेल. काय काउंट होईल, सम डिवाइड बाय 5. अच्छा, आता हे सम काय आहे, जे पूर्ण ॲडिशन झाल्यावरती, या सगळ्यांचं ॲडिशन झाल्यावरती जी फायनल व्हॅल्यू मिळेल. समजा इथे आपल्या केसमध्ये 270 आली, येत नाही मलाही माहीत नाही आहे किती येईल, जस्ट आली तर 270 सम, जे फायनल समचा आन्सर आलं बेसिकली ॲडिशन करून ते, डिवाइड बाय 5. वाय सो शुअर अबाउट 5, कारण की आपण घेतानाच 5 घेतलेलं होतं. हे एक्सप्रेशन इव्हॅल्युएट होईल आणि त्याची व्हॅल्यू तुम्हाला इथे डिस्प्ले होईल. डिस्प्ले का होईल, कारण की आपण त्याला सी आउटमध्ये लिहितो आहे. ओके,
केसचं काम झालेलं आहे, त्याच्यामुळे ब्रेक आणि केस क्लोज. हे बघा, केस सुरू करताना दिला होता तो कर्ली ब्रॅकेट, इथे नवीन केस सुरू होण्याच्या आधी संपला. हे होतं तुमचं 1D ॲरेचं डेमॉन्स्ट्रेशन. ॲरे हा शब्द आला म्हणजे डोक्यात फिक्स करून ठेवायचं की आपल्याला लूप वापरावा लागणार. ओके, मग ती माहिती स्टोअर करण्यासाठी असू दे, ती डिस्प्ले करण्यासाठी असू देत, किंवा त्याच्यावर कोणतीही ॲक्शन परफॉर्म करायची आहे. ॲरे आला म्हणजे लूप येणार म्हणजे येणार, फॉर लूपच येणार. 1D ॲरे असेल तर एकटा येतो, आणि जर 2D ॲरे असेल तर नेस्टेड येतो. आपण नेस्टेड पण बघितलं आहे, परत एकदा बघूया. चला, केस 1 तर समजली. 1D ॲरेचं डेमॉन्स्ट्रेशन कसं लिहाल तर. आता केस 2. केस 2मध्ये आपण काय करतो बेसिकली तर टेबल स्टोअर करतो. ओके, आता ह्या एक्झाम्पलमध्ये आपण काय करतो आहे, 3 विद्यार्थ्यांचे 1 2 3 विद्यार्थ्यांचे 2 विषयांचे मार्क. समजा तुमचा आला CPP आणि ECP, बरोबर आहे ना. 3 विद्यार्थी आहे, विद्यार्थी A B आणि C, या तिघांचे या 2 विषयांचे मार्क मला स्टोअर करायचे. तर मी काय करेल, आता याच्यामध्ये 2D ॲरेचा वापर करेल. 2D ॲरे हा असा लिहितात, पहिले त्याचा डेटा टाईप स्पेसिफाय करायचा, त्याच्यानंतर त्या ॲरेचं नाव स्पेसिफाय करायचं, त्याच्यात किती रोज असल्या पाहिजे. रोज म्हणजे ह्या आडव्या रेषा 1 2 3, 3 पाहिजे म्हणून 3. किती कॉलम असले पाहिजेत, 1 2. कॉलम म्हणजे उभ्या रेषा, किती पाहिजे मला 2 म्हणून 2. ओके, हा सिंटॅक्स यांना पाठच करून ठेवा ॲरेसाठी. इथे मध्ये काहीही पसारा येऊ शकतो दुसरा, डिपेंड करतं तुम्हाला काय टास्क करायचं आहे त्याच्यावरती, पण हे तर कंपल्सरी. इथे काय लिहिलं आहे, सी आउट एंटर मार्क्स ऑफ 3 स्टुडंट इन 2 सब्जेक्ट. ही मॅन्डेटरी लाईन नाही आहे, जर तुम्हाला नाही पण लिहिली तरी कोड रन होणार आहे तुमचा. ओके, फक्त युजरला डिस्प्ले छान दिसावं किंवा त्याला काय करायचं काय नाही समजावं, याच्यासाठी आपण या अशा ओळी लिहित असतो. ओके, जेव्हा पण तुम्ही 2D ॲरे वापरता कधीही, तर तुम्हाला 2 फॉर लूप लागतात, एकात एक, ज्याला आपण नेस्टेड म्हणतो. पहिल्या फॉर लूपमध्ये तुम्हाला इनिशियलाइज करायचं असतं आयला, रेंज कुठपर्यंत जाईल तुमची, जी ॲरेची पहिली व्हॅल्यू आहे की नाही तिथपर्यंत तुमची रेंज जाईल, आणि इन्क्रीमेंट. कर्ली ब्रॅकेट टाकायचा, त्याच्यामध्ये परत एक दुसरा फॉर लूप येईल, त्याच्यात दुसरा व्हेरिएबल जे घ्यायचा आहे. तो कुठपर्यंत जाईल तर तुम्ही जेची जी व्हॅल्यू लिहिली, म्हणजे दुसरी जी व्हॅल्यू लिहिली बेसिकली ॲरेच्या नावामध्ये, ती व्हॅल्यू तुमची इथे येईल, आणि G++. त्याचाही कर्ली ब्रॅकेट ओपन करायचा, आणि मग मध्ये तुम्हाला जो काही पसारा मांडायचा आहे तो मांडायचा. आता मला इथे काय हवं आहे, एंटर द मार्क्स ऑफ 3 स्टुडंट इन 2 सब्जेक्ट. म्हणजे काय, बेसिकली युजर काहीतरी मार्क एंटर करेल, ते मला स्टोअर करायचे म्हणून मी इथे काय लिहिलं. अच्छा, इथे काय येईल, 3 आणि 2 नाही येणार, इथे येईल I आणि J. थांबा, ब्ल्यू पेनने लिहिते, ब्ल्यू पेन सापडणार नाही अशा वेळेला, आय नो. इथे काय येईल, I आणि J. समजून घ्या एवढं. हां, ओके. युजर व्हॅल्यू ॲड करते. आता युजरने काय केलं, पहिली व्हॅल्यू ॲड केली, सुरुवात शून्यापासून झाली ना, याची सुरुवात शून्यापासून. इंडेक्स नंबर 0 0ला व्हॅल्यू स्टोअर होईल, त्याच्यानंतर इंडेक्स नंबर 0 1, म्हणजे तुमची दुसरी व्हॅल्यू कुठे येईल, इथे स्टोअर होईल. त्याच्यानंतर इंडेक्स 1 0, तुमची नेक्स्ट व्हॅल्यू इथे स्टोअर होईल. इंडेक्स 1 1, पुढची व्हॅल्यू इकडे स्टोअर होईल. इंडेक्स 2 0, पुढची व्हॅल्यू इथे स्टोअर होईल, आणि इंडेक्स 2 1. अच्छा, मी इथे 1च्या पुढे का नाही जाते, कारण की 2 ही माझी मॅक्झिमम लिमिट आहे, 2 मला क्रॉस करायची नाही आहे, म्हणून मी 1पर्यंतच जाते. ओके, पुढची व्हॅल्यू मला इथे स्टोअर होईल. हेच तर मला हवं होतं, टेबल असतं मला हवा होता, म्हणून मी काय करते, सी इन मार्क्स IJ. आय माझा वरचा फॉर लूपमधली व्हॅल्यू आहे, जे माझी इंटरनल फॉर लूपमधली व्हॅल्यू आहे. ॲरे किंवा 2D ॲरे ही कन्सेप्ट एकदा निवांत बसून वेळ काढून बघाल. ॲज ऑफ नाऊ एवढंही पुरेसे आहे, जर लागत असेल तर एक लेक्चर याच्यावरती पण घेऊयात आपण.
ओके, व्हॅल्यू तर स्टोअर झाली. आता ती व्हॅल्यू डिस्प्ले पण झाली पाहिजे, डिस्प्ले टेबल. ओके, तर सी आउट टेबल नॉट सो मॅन्डेटरी लाईने लिहायचे तर लिहा, नाही तर लिहू नका. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला काहीही पसारा मांडायचा असेल 2D ॲरेमध्ये तर तुम्हाला 2 फॉर लूप हे परत परत लिहावे लागतात म्हणजे लागतात. आता डिस्प्ले पण करायचं तर त्याच्यासाठी परत मला 2 ॲरे लिहावेच लागतील. ओके, अच्छा, ह्याचे कर्ली ब्रॅकेट बंद करायला विसरायचे नाही बरं. हा बघा, हा इंटरनल ॲरेचा कर्ली ब्रॅकेट, इंटरनल फॉर लूपचा, आणि हा एक्सटर्नल फॉर लूपचा कर्ली ब्रॅकेट. केसचा अजून ओपन आहे, केस अजून क्लोज नाही केला. ओके, हां, डिस्प्ले करायचं अगेन मी तुम्हाला सांगितलं होतं काही पसारा मांडा, फक्त 2 फॉर लूप लिहा. लिहिला पहिला लिहिला फॉर इंट आय इज इक्वल टू 0, रेंज दिलेली होती आपण 3, आणि हे कर्ली ब्रॅकेट ओपन. जे इज इक्वल टू 0, रेंज दिलेली होती 2, जे प्लस प्लस कर्ली ब्रॅकेट ओपन. काय करायचं, डिस्प्ले करायचं. डिस्प्ले करतोय म्हणून सी आउट. काय डिस्प्ले करतोय, व्हॅल्यू डिस्प्ले करतोय म्हणून डबल कोट येणार नाही, ते सेमिकोलन राहून गेलं माझ्याकडनं. हां, काय करतोय, मार्क्स आय जे, बरोबर आहे. ॲज ऑफ नाव एवढंच लक्षात ठेवा, 2D ॲरे हा टॉपिक एकदा निवांत बसून करूयात कवर. ओके, ठीक आहे. आय जे या इंडेक्सवरती जी मार्क्सची व्हॅल्यू ती डिस्प्ले कर, एवढंच सांगतोय आपण. ओके, आपल्या PCला किंवा आपल्या कंपायलरला. कंपायलर म्हटलं ओके, मग आपण इंटरनल फॉर लूप पहिले बंद केला, मग एक्सटर्नल फॉर लूप बंद केला. झालं आहे माझं केसचं काम, म्हणून मी केस ब्रेक केली आणि केस क्लोज करून टाकली. अच्छा, युजरने इथं 1 किंवा 2च्या व्यतिरिक्त कोणतं बटन प्रेस केलं तर काय करायचं, तर त्याच्यासाठी असतो एक डिफॉल्ट ब्लॉक, ज्याच्यात आपण लिहितो एंटर राईट चॉईस. तुम्हाला जे हवं ते लिहू शकता. डिस्प्ले करायचं आहे तो मेसेज म्हणून सी आउट घेतलं आहे. डिफॉल्ट ब्लॉकला क्लोज करायचं. झाल्यात माझ्या केसेस पूर्ण, म्हणून मी आता माझ्या स्विचला बंद करते आणि मेन फंक्शनला बंद करते. मेन फंक्शनला बंद करण्याच्या आधी मला काय लिहावं लागतं, रिटर्न 0. ओके, असं होता आपल्या ॲरेच्या डेमॉन्स्ट्रेशनचा प्रोग्राम. करा स्टडी, जर काही मदत लागेल तर सांगा. ओके, थँक्यू.